चवली असतील जनावर सगट तर दोनच माणसं मिलिटरी पोलीस, पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार व्हाय 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 सारखा 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 आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे मला, आणि खरी मदत गरिबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो, सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो, पण आपल्याकडची माणसं पिक्क भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय? हे फक्त आपणच करावं महाराज, आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त, बोंग्या करून द्यायला सांगा, बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून, ते काय भंगाराचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ द्या ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके, पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही, एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडियाला भारी राहते. इकडली करता येऊ टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार, इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार, इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट, झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मुजित, आणि 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. तरी एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला.